संत तुकारामांच्या संदर्भाने आपण काही माहिती पाहत होतो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपला जो पेपर आहे, एका लेखकाचा अभ्यास, मध्ययुगीन संत तुकाराम, या अभ्यासपत्रिकेमध्ये एक 4 गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यापैकी 2 गोष्टींचा, मी 3 गोष्टींचा तुम्हाला ओहापोह केलेला आहे. त्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुकारामांचं जीवनचरित्र मी तुम्हाला सांगितलं. वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारानं त्यांच्या जीवनचरित्राचा उलगडा आपण केलेला आहे. त्यानंतर संत तुकारामांच्या अभंगांची वैशिष्ट्य, अभंग निर्माण होण्यापाठीमागची प्रेरणा काय आहे. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, करावे कवित्व, नाही का. नामदेवाने मला स्वप्नात जाग केलं, सोबत पांडुरंग होते आणि मला उठवून सांगितलं की तू मी जे काही अभंग लिहिले त्याच्यानंतरचे शेवटचे काही अभंग तू जोड, आणखी लिही, म्हणून मी लिहितोय. ही प्रेरणा तुकारामांनी. आता हे स्वप्नात वगैरे हे सांगितलं. तुकारामांची मनीची इच्छा अशी आहे की मी जे करतो ते मी करत नाही, तर माझा पांडुरंग करतो. मला कोणीतरी बोलवतो, मी तो काही नवे स्वामी सत्ता, बोलविता धनी वेगळाची, मी कोणीच नाही, मला बोलवणारा कोणीतरी वेगळा आहे. या आशयानं तुकारामांनी आपल्या अभंगाचं कर्तेपण स्वतःकडे न घेता ती अतिशय उदार अंतकरणानं, मोठेपणानं त्यांनी पांडुरंगाला दिलेलं आहे, हे आपल्याला कळेल. हेही तुम्हाला मी अनेक गोष्टी अशा या तुकारामांच्या संदर्भानं आपण जवळपास एक 50 तरी तासिका आपल्या या अनुषंगाने झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींच्या. आणि म्हणून त्याच्यानंतरचा जो भाग आहे की तुकारामांच्या कवितेचं जे योगदान आहे मराठी साहित्याला, ते आणि आपल्या अभ्यासक्रमाला नेमलेलं जे पुस्तक आहे आनंदाचा डोह, राग जाधवांचं, त्याचा विचार मी आता तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात. हे जे पुस्तक आहे ना, या पुस्तकाविषयी किंवा या ग्रंथाविषयी स्वतः राग जाधवांनी तुकारामांचा जो एक अभंग आहे, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, काय सांगो झाले काहीची या बाई, पुढे चाली नाही आवडीने, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिवाळा तेथे बिंबे, तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा, अनुभव सरीसा मुखाला. या अभंगातल्या पहिलं जे कडवं आहे ना चरण, आनंदाचे डोही आनंद तरंग, त्यांनी त्याच कडव्याचा थोडासा पहिला भाग घेऊन आनंदाचा डोह हे त्यांनी ग्रंथ लिहिलेला आहे. हा जो ग्रंथ आहे ना, त्याविषयी स्वतःच राग जाधव असं म्हणतात की मी या आनंदाच्या डोहाच्या काठावरून फिरून आलेलो आहे. ते म्हणतात की संत तुकारामांच्या संदर्भात जेव्हा जेव्हा मी लिहायला घेतो किंवा लिहायला मी प्रवृत्त झालो, तेव्हा मला हे लक्षात आलं की तुकाराम महाराज सहजासहजी गवसणारी विभूती नाही. ते कसे आहेत, त्यांची रचना कशी आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी सांगण्यासाठी कमी पडतोय, पण मी प्रयत्न करतोय, पण ते सहजासहजी सापडत नाहीत. हे सांगायला गेलं तर ते वाटतं, तुका सांगायला गेला तर अनुरणीय पेक्षा लहान आहे, सांगायला गेला तर आभाळा एवढा मोठा आहे. म्हणजे एका ठिकाणी तुकाराम मावणारा नाही. आणि म्हणून ते म्हणतात की अवघ्या महाराष्ट्राचाही अनुभव असाच असेल कदाचित. मी जसं म्हणतो ना, तुकाराम सापडत नाही. ते त्यांनी या ग्रंथाच्या निर्मितीच्या अनुषंगानं राग जाधव सांगतात की पुण्याला राहत असत ते, आणि हे ग्रंथाचं लेखन त्यांनी सुरुवातीला आधी हातात घेतलं होतं. 2 कवीच्या संदर्भात, ज्ञानेश्वर आणि तुकाराम, असं त्यांना एक ग्रंथ लिहायचा होता. त्यांनी त्याचं कच्चं सगळं लेखनही केलं. पण काय झालं, पुण्यामध्ये एकदा पूर आला म्हणे 1961 साली, आणि त्या पुण्याच्या पानशेत प्रलयामध्ये तो ग्रंथच नष्ट झाला, वाहून गेला. तुकारामांची गाथा तरली म्हणतात ते त्यावेळेला. सामान्य मी तुम्हाला गाथा तरण्याचा अर्थ सांगितलेला आहे. गाथा तरणी म्हणजे पाण्यात बुडालेले अभंग वर येणे असं नाही. गाथा तरण्याचा अर्थ असा की तुकारामांना अभंग लेखनास जी बंदी घातली होती त्या काळात रामेश्वर भट्ट वगैरे या सगळ्या विभूत प्रभूतींनी, तर त्यांना
तुकारामांना जी बंदी घातली होती अभंग लिहिण्यासाठीची ती बंदी उठवली, अभंग तरले. आणि तुकाराम जेव्हा जेव्हा अभंग आपल्या कीर्तनामधून अभंग गात असत, सांगत असत, बोलत असत, निरूपण करत असत त्यांचं, ते अभंग त्या काळातल्या सबंध लोकांच्या ओठीपोटी ते होते. त्यांनाही बोलण्याचा अधिकार मिळाला आणि त्यांच्याकडूनही ते लोकांना ऐकण्याचा अधिकार मिळाला. या अर्थाने गाथा तरली. पण राघ जाधव म्हणतात, गाथा तरली हो, पण गाथा अभ्यास कसा तरणार, कोण तारणार? कारण ते मी लिहिला होता आणि गेला. पुन्हा ते सांगतात की ही ग्रंथ लिहिण्यासाठी पुन्हा मी नव्याने कमर कसली आणि काय केलं की मी पुन्हा एकदा लिहायला सुरुवात केली. आणि हे लिहित असताना 15 वर्षाच्या नंतर त्या ग्रंथाचं मी पुन्हा कसं बस लेखन केलं. त्यातल्या त्यात ते म्हणतात की मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे 2 कवीवर मी ते लिहिलं होतं. पण प्रत्यक्षात नंतर मात्र असं झालं की ज्ञानेश्वर मागे राहिले आणि आधी कळस आणि मग पाया असं घडून गेलं. म्हणजे आधी तुकारामावरच लिहिलं मी, मग ते दोन्ही एकत्र लिहिलं, वाहून गेलं. पण पुनर्लेखन केलं मी तुकारामावर आधी. तुकोबांचा कळस कसा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ते म्हणतात तुकारामांच्या अभंगवाणीचं सर्वांगीण संशोधन आहे या ग्रंथात असं मी अजिबात म्हणत नाही, नम्रपणे सांगतात. तर काय केलेलं आहे मी या ग्रंथामध्ये? ते म्हणतात की मी वेळोवेळी या गाथेमधून एक आस्वादाच्या भूमिकेतून, क्रीडावृत्तीनं मी सफरी केलेली आहेत. आणि त्या सफरीचं मी ते वाचत असताना मला तुकारामांच्या अभंगांचे लागलेले अर्थ, तुकारामांचा बोलण्याचा रोख, तुकारामांना समाजाला काय सांगायचंय, तुकारामांच्या संदर्भात त्यांना आलेले अनुभव तुकारामांना, आणि हे सगळे मी या गाथेमध्ये वेळोवेळी वाचत असताना क्रीडावृत्तीनं एक सफर केलेली आहे अशी. आणि त्या सफरीचं अनुभव वर्णन मी या ग्रंथामध्ये केलेलं आहे. मला एवढं माहिती आहे, ते म्हणतात की शास्त्रशुद्ध असा व्यासंगाचा माझा हा प्रबंध नाही. रसिकतेनं मी ही गाथा वाचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं हे फलित आहे. आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणतात की तुकारामांची संत कवी म्हणून असलेली जी ओळख आहे किंवा त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, हे जे काव्य आहे, या काव्याचा, त्या व्यक्तिमत्वाचा, तुकाराम संत म्हणून असलेल्या त्यांच्या एकूणच कर्तृत्वाचा, त्यांच्या गुणविशेषांचा मी या ग्रंथामध्ये काही अंशी मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते म्हणतात की या निबंधाचं लेखन करताना मला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, विभी कोलते यांच्याशी मी चर्चा केली. आणि त्यांच्या चर्चेसोबत करत असताना, त्यांच्यासोबत चर्चा करताना त्यांचा जो तुकारामांच्या संदर्भातला अभ्यास होता, त्यांच्या चिंतनाचा मला मात्र खूप फायदा झाला. म्हणून त्यांनी या संदर्भात आभार मानलेले. हा जो ग्रंथ आहे का नाही, हा ग्रंथ तुकारामांच्या संदर्भात लिहिलेला 2 ऑक्टोबर 1976 साली राघ जाधवांनी तो लिहिलेला आहे. आता प्रत्यक्ष या ग्रंथाच्या मध्ये काय आहे, तर या ग्रंथामध्ये एक 12 विभाग आहे. 12 विभाग आहेत म्हणजे 12 प्रकरणं केली त्यांनी. तर तुकारामांच्या संदर्भात हा जो ग्रंथ लिहिला, त्यातले जे 12 भाग आहेत, त्या पहिल्या भागाचं नाव आहे तुकारामाच्या काव्याची गंगोत्री. दुसरा भाग आहे मुळीचा झरा. तिसरा भाग आहे तुकारामांच्या काव्यातील अवतरण क्षमता. चौथा भाग आहे की सावल्यांचा खेळ. तुकारामांची सावली सकाळी इथे दिसते, दुसऱ्यांदा तिकडे दिसते, सापडत नाही. त्याच्यानंतरचा भाग आहे गोड फसवणूक. पुन्हा भाग्यासाठी गुरु केला, नाही आम्हासी फळला. तुकारामांच्या या अभंग गाथेमध्ये प्रतिमांची जी किलबिल आहे, प्रतिमा, त्यांचा विचार केलाय. प्रतिमांचा जो मूल कंठ आहे त्याचा विचार केलेला आहे. तुकारामांची स्मिते, उत्स्फूर्त आणि उत्कटता, शाश्वताची वाटचाल, श्रद्धा आणि रसिकता,
अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुकारामांच्या गाथेच्या संदर्भात, त्यांच्या अभंगाच्या संदर्भात झालेलं त्यांचं जे आकलन आहे, त्या आकलनाचं त्यांनी केलेली अनुभव मांडणी आहे. तुकाराम जे ज्या निमित्ताने त्यांना दिसले या गाथेमध्ये, त्याची मांडणी राग जाधव यांनी केलेली आहे. मी या पुस्तकाच्या संदर्भाने तुम्हाला सांगतो, हे लक्षात ठेवा आता, की त्यांचा जो पहिला भाग आहे की नाही, तुकारामांच्या काव्याची गंगोत्री, त्याच्यामध्ये राघव जाधवांनी काय केलेलं आहे की ते सांगतात की एखादं जे व्यक्तिमत्व असतं तुकारामांसारखं, त्या व्यक्तिमत्वाचा कवी म्हणून, त्यांची कविता म्हणून वाचत असताना त्यांचा जो आपल्याला साक्षात्कार होत असतो, ते जे दिसत असतात, ते जे कळत असतात आपल्याला, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या काव्यावर होत असतो. तो कितपत होतो? तुकारामांच्या संदर्भात हे काय काय असं घडलेलं आहे, तुकारामांच्या या सगळ्या लेखनाच्या पाठीमागची मनोभूमिका काय आहे, या सगळ्या गोष्टींचा ते विचार करतात. ते म्हणतात की मानवी जो देह आहे, त्या देहात, त्याच्यामध्ये असलेल्या मनात, देहाच्या किंवा मनाच्या बाह्य परिस्थितीतील स्थल, काल, घटना, काही घटक यांचा कवीला जन्म देण्यासाठी काहीतरी उपयोग होत असतो. कवी म्हणून त्या कवितेमध्ये त्याच्या मनाची जी चलबिचल आहे, मनाचं जे स्थिरता असेल, मनाचं जे वातावरण असेल त्याच्यात, ते त्या काळातली परिस्थिती, ते ज्या ठिकाणी उभा आहे ते, त्या काळात तो कालखंड, तिथं उपलब्ध असलेली घटकं, घटना, या सगळ्या गोष्टींचा कवी म्हणून जन्म घेत असताना त्याच्या या कवित्वामध्ये या गोष्टी आवर्जून येतात. मग राग जाधव म्हणतात की हे सगळं मला बघत असताना तुकारामांच्या संदर्भात असा काय परिणाम झालेला आहे, कसा संबंध येतो या घटकांचा, त्याचं कवित्व कसं वाढतं, कसं विकसित होतं, त्याच्या कवित्वाला कशा प्रकारची वळणं दिली जातात. आणि म्हणून तो जो कवित्वाचं जे आम्हाला कळतं, तो भास असतो की शाश्वतता असते. आणि म्हणून तुकारामांच्या संदर्भात कवितेचा विचार करीत असताना अशा प्रकारची प्रश्न माझ्या डोक्यात पडतात, असं राग जाधव म्हणतात. आणि म्हणून तुकाराम जेव्हा पहिल्यांदा कवी म्हणून अस्तित्वात येत असेल, संत कवी म्हणून काव्य लिहित असेल, तेव्हा त्याच्या या कवितेशी अशा सगळ्या गोष्टींचा कसा संबंध आला असेल, कवीची प्रवृत्ती म्हणून काय संबंध आला असेल. म्हणून आपणाला याचं नेमकं कसं स्वरूप आहे हे आपणाला उलगडता आलं पाहिजे, असं राग जाधवांनी म्हणलेले. आणि म्हणून या प्रश्नांच्या अनुषंगानं तुकारामांच्याच भाषेमध्ये मी सांगतो म्हणतात, तुकारामांनीच सांगितलेले कवित्वाच्या संदर्भात किंवा कविता माझी कशी निर्माण झाली या संदर्भात कवितेच्या प्रेरणा सुद्धा आपल्याला या लक्षात जाणून घेता येतील. लक्षात ठेवा, ते म्हणतात की तुकारामच लिहून ठेवतात, तुम्हास वैराग्य कोण्या प्रकारे झाले ते सांगा, असा प्रश्न विचारणाऱ्या संतांना तुकाराम महाराज उत्तर देतात. ते म्हणतात, संसारे झालो अति दुःखे दुःखी, माय बाप सेखी क्रमिलिया, दुष्काळे आटिले द्रव्ये नेला माण, स्त्री एकी अन्न करिता मेली. हे तुकारामांनी मी माझ्या अभंग लेखनाकडे, त्या अभंग निर्मितीकडे, कविता निर्मितीकडे मी कसा वळलो, तर संसारे झालो अति दुःखे दुःखी, माय बाप सेखी क्रमिलिया, दुष्काळे अटिले द्रव्य नेला माण, स्त्री एकी अन्न करिता मेली, लज्जा वाटे जीवा त्रासलो या दुःखे, व्यवसाय देखे तुटी येता.
देवाचे देऊळ होते ते भंगले, चित्तासी जे आले करावेसे. आरंभी कीर्तन करी एकादशी, नवते अभ्यासी चित्त आधी. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करोनिया. संताचे सेविले तीर्थ पायवनी, लाज नाही मनी येऊ दिली. टाकलो तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्टवणे. वचन मानिले नाही सुहृदाचे, समूळ प्रपंचे वीट आला. आणि मग सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश, धरिला विश्वास दृढ नामी. यावरी या झाली कवित्वाची स्फूर्ती, पाय धरिले चित्ती विठोबाचे. निषेधाचा काही पडिला आघात, तेने मध्ये चित्त दुखविले. बुडविल्या वह्या बैसलो धरणी, केले नारायणे समाधान. विस्तारी सांगता बहुत प्रकार, होईल उशीर आता पुरे. बघा आता या सगळ्या अभंगातल्या ओळीतून तुम्हाला एक गोष्ट कळेल. तुकारामांनी आपल्या कविता उद्गमाच्या संदर्भात सांगितलेली ही जणू कवितेतली एक कहाणीच आहे. काय म्हणतात तुकाराम? मी संसाराच्या दुःखानं दुःखी झालो. आई वडीलही गेले. दुष्काळात द्रव्य आटलं, पैसा गेला. तुकाराम श्रीमंत होते, महाजनकी होती, सावकारी होती. लक्षात ठेवा. आता हे तुकारामांच्या काही अभंगांच्या संदर्भात हे दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्न करिता मेली, हे जे तुकारामाच्या संदर्भातलं विधान आहे, हे जी ओळ आहे तुकारामांनी लिहिलेली, या संदर्भात डॉक्टर आह साळुंके आक्षेप घेतात. श्रीमंत सावकाराच्या घरी दुष्काळ जेव्हा पडतो तेव्हा द्रव्य असतं, धान्य असतं. दुष्काळ कितीही पडला दुनियेला तर ज्याच्या घरी श्रीमंती आणि सावकारी असते तो माणूस पुढच्या 4-5 वर्षाचा विचार करतो. उलट सावकारांना तर दुष्काळी संधी असते आपलं धनधान्य साम्राज्य वाढवण्याची, कारण ते कमी पैशात लोकांच्या अनेक गोष्टी विकत घेतात. तुकाराम सावकार होते, श्रीमंत होते, महाजनकी होती, प्रचंड मोठा वाडा होता, सधन होते तुकाराम. दुष्काळामध्ये मग पत्नी मेली हे कसं काय शक्य? असं पत्नी मेली असेल पण अन्न करता मेली हे कसं शक्य? अशा प्रकारचा आक्षेप स्वतंत्र एक तो भाग मी तुम्हाला याच्या आधी त्यांच्या जीवन चरित्राच्या अनुषंगाने सांगितलेला, तो तुम्ही मुळात बघा. त्याची व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेली. पण तुकारामांच्या अभंग निर्मितीच्या अनुषंगानं हे सत्य असत्याचं चिकित्सा न करता राग जाधव यांनी त्यांच्या अभंगाच्या निर्मितीच्या अनुषंगानं तुकारामांच्या गाथेमध्ये ते त्यांचे असतील किंवा त्यांच्या नावावर कोणी त्या काळात दिले असतील किंवा प्रक्षेप अभंग असतील, या सगळ्यांच्या आतून ते तुकारामांच्या अभंग निर्मितीच्या अनुषंगानं सांगतात. तुकाराम काय झाले? संसारानं तापले, दुःखी झाले. दुष्काळ पडला, द्रव्य गेलं, पत्नी मेली, मला लाज वाटू लागली माझ्याच दुःखाची, व्यवसाय खुंटला. तुकारामांचा खूप मोठा वाडा होता, वाड्यातच एक पांडुरंगाचं देऊळ होतं, ते देऊळ पडलं. तुकारामांना वाटू लागलं की हे देऊळ आपण बांधलं पाहिजे, आणि मग ते बांधलं. मग सुरुवातीला एकादशीला कीर्तन करायला सुरुवात केली. सुरुवातीला काही माझं मन अभ्यास करण्याहून कीर्तन करावं असं नव्हतं, पण काय केलं, काही संतांचं वचन मी ऐकली, ती वाचली, आणि मग त्या संतांनी जे सांगितलं ते मी सांगायला लागलो. आणि सांगत असताना कसल्याही प्रकारचा न्यूनगंड, कसल्याही प्रकारची लाज मी बाळगली नाही. तुकाराम महाराज पुन्हा म्हणतात, जे काही आहे ते ज्या संतांनी सांगून गेले ते सांगण्यासाठी मी पुन्हा एकदा कमर बांधली आणि सांगायला सुरुवात केली. शरीर कष्टवून गेलं. सगळ्या प्रपंचाचा जेव्हा मला वीट आला तेव्हा लोक काय बोलतात, कोण काय म्हणतं याचा मी कधीच विचार केला नाही.
सत्य काय असत्य काय याचं मी माझ्या मनाला पटवून सांगितलं आणि मनाला जेव्हा पटलं तेव्हा मी त्या गोष्टीसाठी पुढे झालो. म्हणून अनेकांची लोकांची मतं मी न मानता सत्य असत्य काय त्याच्या मार्गाने मी अनुसरण करीत राहिलो. गुरुचा उपदेश मी माझ्या स्वप्नात मानला, त्याच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून मला इथून कवित्वाची स्फूर्ती झाली आणि मग मी माझ्या मनामध्ये विठ्ठलाचे पाय सतत येऊ लागले, स्मरू लागले. काहींनी निषेध केला, माझं चित्त दुखावलं. काहींनी माझ्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या, पण देवानं माझं समाधान केलं. मी काय केलो, धरणाला बसलो. बघा, तुकारामांनी त्या काळामध्ये 13 दिवसाचं उपोषण केलेलं आहे. बुडविल्या वया बैसलो धरणे आंदोलन. आणि नारायणानं माझ्यावर उपकार केले. नारायण, मी तुकारामांचा नारायण माणसात आहे, रंजल्या गांजलेल्यांच्या दुःखात आहे. ते मला माझ्या मदतीला आले आणि मी या आंदोलनामध्ये विजयी झालो. कारण ज्यांनी माझ्या अभंग लेखनावर बंदी घातली होती त्यांना ती उठवावी लागली आणि जनतेचा हा रेटा माझ्या कामी आला. म्हणून जनता जनार्दन विस्तारी सांगता बहुत प्रकार. तुकाराम म्हणतात, किती सांगत जाऊ. अशा रीतीनं माझ्या काव्याची पार्श्वभूमी आहे. तुकारामांच्या कविता लेखनाला किंवा अभंग लेखनाला अशा अवस्थेतून सुरुवात झालेली आहे. हे तुकारामांच्या अभंगावरून आपणाला कळतं, नाही का? तुकारामांनी लिहिलेल्या अभंगांच्याच आधारानं आपणाला अशा गोष्टी सांगता येतात. काय झालं की प्रापंचिक वैफल्यामुळे तुकाराम काही संतांचा हात धरून परमार्थाकडे वळले. या वळणाच्या पहिल्या टप्प्यावर त्यांनी सांगितलं की संतांची काही विश्वासानं वचन मी वाचत राहिलो, पाठ केली, पठन करत राहिलो आणि हीच काव्यस्फूर्ती माझ्या दृष्टीनं पहिल्यांदा आहे, असं तुकारामांच्या संदर्भात राग जाधवांनी म्हटलेलं आहे. कवीच्या आता त्यांनी जे शब्द वापरलेले आहेत ना, अतिशय उच्च कोटीतली ही शब्दकळा आहे. तुकारामांच्या संदर्भात एकच वाक्य तुम्हाला मी त्यांचं सांगतो. अशा अनुकरणात्मक प्रस्फुरणात कवीच्या पृथगात्म काव्य स्फूर्तीचे पुसटसे दर्शन घडते. हे खरे, तथापि हा टप्पा ओलांडून गेल्यावरच खरी काव्यस्फूर्ती उदित होते. तुकारामाला नकली व असली काव्यस्फूर्तीतील फरक ठाऊक असावा, हे त्याने तुकारामांनीच दिलेल्या काही चरित्र घटनांच्या कालक्रमानुसार आपल्याला कळतं. आता लक्षात ठेवा, तुकारामांची जी आता हे सुरुवातीचा जो भाग आहे का नाही, तुकारामांच्या काव्याची गंगोत्री, म्हणजे तुकारामांना काव्य जे निर्माण केलं ते कुठून आलं बाबा, कसं त्यांना ते स्फुरलं, कशी निर्मिती झाली, याच्याच विषयीच्या अनुषंगानं ह्या पहिल्या प्रकरणात राग जाधव यांनी आपली मांडणी केली या ग्रंथामध्ये, ही लक्षात ठेवा. तुकारामांच्या याच अनुषंगानं पुन्हा ते काय म्हणतात की वस्तुस्थिती अशी आहे की मला खरं तर नामदेवांनी काव्य करण्याची आज्ञा केलेली. आता आपण आज लक्षात ठेवा की तुकारामांच्या संदर्भात त्यांच्या काव्याला कशी सुरुवात झाली, या पहिल्या भागामध्ये आपण तुकारामांच्याच अभंगांच्या आधारे पहिल्या भागामध्ये ह्या गोष्टीचं विवरण केलेलं आहे की मी कसा संसाराला तापलो आणि कशी संतांची उत्तरं पाठ केली आणि कसा मी कवित्वाकडे परमार्थाकडे वळलो. परमार्थ हे कवीचं लेखन सुद्धा त्यामध्ये आलं आणि म्हणून राग जाधवांनी सांगितलेलं आहे की तुकारामांच्या संदर्भात काव्य निर्मिती ही त्या कवीच्या त्या काळातल्या घटना, स्थल, काल, परिस्थिती याचा विचार करता आपल्याला करावी लागते. आपण इथं थांबूयात. मी तुम्हाला उद्याला याच्या पुढचा भाग सांगतो. ठीक आहे.